कृष्ण 2017 सालापासून ही गोकुळ अष्टमीची सेवा आम्हाला ट्रस्टींनी दिलेली आहे। आता या वर्षी आम्ही कृष्ण जन्मासाठी कालिया मर्दनाचा सीन उभा केलेला आहे। या कालिया मर्दनाच्या सीन मध्ये आम्ही पेपर, किचन मध्ये वापरला जाणारा टिश्यू पेपर, कापूस, फेविकॉल याचा यूज केलेला आहे आणि या सर्व मूर्ती कापूस कॉटनच्या कपड्यापासून बनवलेल्या आहेत। ही जी नदीचं पात्र तयार केलेलं आहे हे पण आपला न्यूजपेपर असतो त्याला पिळ घालून त्याला बनवलेलं आहे। त्याच्यासाठी पुट्टी पण आम्ही वापरलेली आहे। पक्षी तुम्हाला दिसतात हे पण पेपरचे बनवलेले आहेत। हे पेपरचं संपूर्ण बनवलेलं आहे। आतमध्ये मात्र त्याला पुट्टीचं हे घेतलेलं, मातीचं बेस घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मागच्या बाजूला हे जे तुम्हाला नदीचा काठ दिसतोय हे सुद्धा न्यूजपेपर आणि टिश्यू पेपर पासून बनवलेलं आहे। या बाजूला पण तुम्हाला मोठे दगड दिसतील, हे बघा। हा जो दगड आहे हा खोक्याला ब्रेक केलेला आहे। अमेझॉनचे जे खोके येतात त्याला ब्रेक करून मग तो लावलेला आहे। इथे पण एक वेगळा दगड खाचा चिपांचा लावलेला आहे। हा संपूर्ण खोक्यांपासून बनवलेला आहे आणि हे आपल्या महाराजांच्या इथे जे खोड आम्हाला मिळालं लाकडाच्या वखारीमध्ये ते आम्ही आणून त्याचं एक वेगळं असं पीस तयार केलेलं आहे। हे सर्व बनवायला आम्हाला 4.5 ते 5 महिने लागले। हा सर्व सीन बनवायला आम्हाला 4.5 ते 5 महिने जवळजवळ लागले आणि आमच्या बरोबरच्या सगळ्या सहकाऱ्यांनी, सगळ्या सेवेकऱ्यांनी भरपूर मेहनत घेऊन हे बनवलेलं आहे। हा जो कालिया दिसतोय हा सुद्धा सगळा फ्रेमवर्क करून घेतलाय आम्ही आणि त्याच्यावर आम्ही पेपर चढवून मग पेपर पल्पच्या हे देऊन कालिया बनवलाय। त्या सगळे ॲक्रेलिक कलर वापरलेत आम्ही आणि त्याच्यावरती पेपर पल्पवर भरपूर पुट्टी वगैरे लावून त्याला परत व्हाईट वॉश देऊन मग कलरिंग केलेलं आहे, ॲक्रेलिक कलर। हे सगळे पक्षी सुद्धा पेपरचे बनवलेले आहेत। पक्षी, फुलं, मोर। ही कल्पना म्हणजे ते श्रीरामचंद्रांचं एक गाणं आहे की सर्पफणीवर कृष्ण नाचला यमुनेच्या डोई। ते गाणं ऐकून आम्हाला कधीपासून ते असं डोळ्यासमोर चित्र उभं राहत होतं की तो कालियावर कसा नाचत असेल कृष्ण। तर त्याच्यावरनं आम्हाला सुचलं की आपण कालिया आणि कृष्ण बनवूया म्हणून। खूप छान वाटतंय आम्हाला हे असं बघून, म्हणजे कृष्ण प्रत्यक्ष कसा असू शकतो याचा आपल्याला विचार करायला भाग पाडतात महाराज आणि त्या दुनियेत आपण जातो। खूप छान अनुभव आहे। हे सगळं करायला आम्हाला काका काकूंचा भरपूर आशीर्वाद आहे। सगळ्या काका काकूंना फार आम्हाला प्रोत्साहन देतात ते दरवर्षी। त्यामुळे आम्हाला पुढच्या वर्षी आणखीन काही चांगलं करता येईल का असा आम्ही विचार करतो आणि सगळी महाराज आमच्याकडनं सगळं करून घेतात। हे नंद राजाची फॅमिली आहे। त्याच्यामध्ये रोहिणी आहे आणि बलराम पण आलेला आहे आणि बाकीची गावातली माणसं पण तिथे उभी आहे। ही सेवा करत असताना आमचा असा एक अनुभव आहे की तुम्हाला जे जे काही वस्तू थोड्याफार प्रमाणात पण लागत असतील आणि अगदी अडचण असेल आणि मिळत नसतील तरी त्या सुद्धा सहजपणे अवेलेबल होऊन जातात आणि सगळेजण अगदी भक्तिभावाने ही सेवा करतात। आमच्या घरी उपासना पण होते त्या दरम्यान जेव्हा काम चालू असतं, गाणी म्हटली जातात, भजन म्हटलं जातं, नामस्मरण होतं। कदाचित त्याच्यामुळेच हे सगळं एवढं सुंदर होतंय असं वाटतंय आम्हाला। आम्ही गेली 2017 सालापासून करतोय, पण ह्याच्यामध्ये आम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवतं की या गोष्टीमुळे सतत महाराजांचं नामस्मरण होत राहतं आणि आपण त्यांच्या सान्निध्यात असल्याचं समाधान मिळतं। आणि यातही आमची सर्व टीम खूप छान काम करते, खूप पेशन्सने काम करते।
आणि त्यांना कधीही बोलवलं किंवा त्यांना जसा वेळ असेल तसा त्या येत राहतात आणि आपलं आपलं काम करतात. ही सेवा करण्यामध्ये जवळजवळ 14 ते 18 माणसांचा समावेश आहे. पैकी 14 जणी स्त्री आहेत आणि बाकीचे जे आहेत ते पुरुष गुरुबंधू आहेत. मी या गोष्टीचं कुठेही कधीही प्रशिक्षण घेतलेलं आहे. ही केवळ महाराजांचीच कृपा मी समजते की कल्पना सुचत जातात आणि वस्तू त्यातनं निर्माण होत जातात. हे कृष्णाचे सगळे सवंगडी आहे आणि त्याच्यात ती घागर घेऊन उभी आहे, ती राधा पण तयार केलेली आहे. आणि ह्यांचे सर्व कपडे दागिने हे सगळं सेवकांनी तयार केलेलं आहे. ह्याच्यातली कुठलीही गोष्ट रेडीमेड नाही. बहुत लोकांचं असं ओपिनियन असतं की बाहेर वस्तू मिळतात आणि ह्या तिथनं आणलेल्या आहे, पण तसं नाहीये. हा जो पूर्ण बॅकड्रॉप आहे हा पण 3 तुकड्यांमध्ये बनवलेला आहे. काटेज पेपर वरती हे पूर्ण पेंटिंग केलेलं आहे आणि हे पेंटिंग तयार करायला जवळजवळ 3.5 महिने लागलेले आहेत. आणि हा 3 पीस मध्ये आहे, सी शेप मध्ये संपूर्णपणे हा घरीच बनवलेला आहे. याच्यात ॲक्रेलिक कलर्स वापरलेले आहेत. श्रीराम समर्थ. दशावतारातील 8वा अवतार म्हणजे श्रीकृष्ण. श्रीकृष्ण यमुना नदीमध्ये कालियाने सपत्नीक वास्तव्य केलेलं होतं आणि पाणी दूषित केलं होतं, गढूळ केलं होतं. जनता त्यामुळे त्रस्त झाली होती. तर त्या कालियाचं मर्दन करण्यासाठी श्रीकृष्णाने डोहात उडी घेतली आणि कालिया मर्दन केलं. तो देखावा गोकुळाष्टमी निमित्त आम्ही श्री महाराजांच्या चरणी अर्पण केलाय. आणि एकट्यानेच नाही, आमच्या सगळ्या टीमने मदत केली. त्यामुळे हे छोटा कलाकारांनी तर खूपच, स्त्रिया नावाची तिनं खूपच मेहनत घेतलेली आहे. अच्छा, इथे आहे स्त्रिया. तर हिनं खूपच मदत घेतलेली आहे आणि त्यामुळे मी महाराजांना या सगळ्यांच्या वतीनं धन्यवाद मानते. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. महाराजांच्या गोपालकृष्णाची स्थापना 1920 साली झाली. 2020ला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि तेव्हापासून थोड्याफार प्रमाणामध्ये इथे ह्या सर्व प्रकारात केलं जात असतं. यावर्षी ह्या नवीन हे केलं की कमळामध्ये गाई आणि गोपालकृष्णाची एक हे आम्ही सुरू केली आणि त्याच्यानंतर ह्या परत गाई आणि गोपालकृष्ण असा एक हे आला. ह्या पाळण्यामध्ये जो गोपालकृष्ण आहे तो त्याच्या पानावरच आहे, पिंपळाच्या पानावरचा गोपालकृष्ण आहे. आणि ही जी फळांची जी सजावट आहे ती सुरुवातीपासून तशी थोड्याफार प्रमाणात चालूच आहे. आता त्याचं प्रमाण फक्त जरा वेगळ्या स्वरूपात मांडलं जात असतं. ह्याची जी काही थीम आहे ती पूर्वी एकांनी सुरू केली आणि तेव्हापासून ह्या सगळ्या गोष्टी इथे नित्यनेमाने 100 वर्ष चालू आहे. या ज्या आहेत ह्या गोष्टी ह्याचा फोटो करून तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने बघू शकता. श्रीराम समर्थ. हे महाराजांच्या इथं 100 वर्षापासून ही परंपरा चालू आहे आणि गोकुळाष्टमीला उपवास असतो महाराजांचं, म्हणून उपवासाच्या पदार्थापासूनच हे सगळे नैवेद्याची ताटं बनवलेली असतात. त्यात काही कृष्णासाठी बनवलेली असतात आणि काही महाराजांसाठी केलेली असतात. महाराजांसाठी माळ, पादुका, कुबडी हे सगळे महाराजांसाठी ताटं केलेली आहेत आणि कृष्णासाठी म्हणून हे सगळं शंख, चक्र, गदा, पद्म, त्याच्यानंतर मंदिर बनवलेलं आहे पपईपासून. त्याच्यानंतर पपईपासून दिवा बनवलेला आहे, कलिंगड्यापासून कासव बनवलेला आहे, अननसापासून तुळशी वृंदावन बनवलेलं आहे आणि कृष्णाला गायी आवडत होती म्हणून
खोबऱ्यापासून गाय पण बनवलेली आहे. हे सगळे नैवेद्यासाठी म्हणून ही ताटं केलेली असतात. आणि जेव्हा कृष्णाचा जन्म होतो त्याच्यानंतर ही ताटं सगळी मिक्स करून फ्रूट सॅलड केलं जातं आणि ते सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटलं जातं. आणि हे सगळं करताना सगळ्यांचं सहकार्य, सगळे सेवेकरी, त्याच्यानंतर ट्रस्टी लोकांच्या ह्या सगळ्या महिला वर्ग हे सगळे मिळून आनंदाने हा उत्सव पहिल्यापासून साजरा करतात. आणि त्यामुळं हे महाराजच आम्हाला सगळं हे करायची प्रेरणा देतात आणि महाराजांच्या प्रेरणेमुळेच हे आम्ही सगळं करू शकतो. श्रीराम. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या माणदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.